नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. ज्ञानाचा तो दीप लावतो, ज्ञानाचा तो दीप लावतो, अंधारातून मार्ग दाखवतो, अंधारातून मार्ग दाखवतो, गुरुचरणी मान झुकवितो, गुरुचरणी मान झुकवितो, गुरुपौर्णिमा म्हणून नमन करतो, गुरुपौर्णिमा म्हणून नमन करतो. ज्ञानाचा तो दीप लावतो, अंधारातून मार्ग दाखवतो, गुरुचरणी मान झुकवितो, गुरुपौर्णिमा म्हणून नमन करतो, गुरुपौर्णिमा म्हणून नमन करतो. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना अत्युच्च स्थान आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. असा मंत्र सांगतो की गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या समकक्ष आहेत. गुरुचे स्मरण आणि त्यांच्या ऋणाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा विशेष दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा सण आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला. त्यांनी महाभारत, वेद आणि अनेक पुराणांचे संकलन केले. त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात आणि म्हणून या दिवशी गुरूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचे अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दीप. आई वडील जन्म देतात, पण योग्य दिशा दाखवणारा गुरुच असतो. शिक्षण क्षेत्रात, अध्यात्मात, संगीत, कला अशा प्रत्येक क्षेत्रात
गुरूंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आपल्या गुरूंना फळे, फुलं, वस्त्र इत्यादी अर्पण करून त्यांना अभिवादन करतात. काही ठिकाणी विद्यार्थ्यांद्वारे गुरूंच्या पायावर दुग्धाभिषेक केला जातो. आजच्या डिजिटल युगातही गुरुपौर्णिमेचे महत्त्व कमी झालेले नाही. शाळा, महाविद्यालय, संस्था या दिवशी विशेष कार्यक्रम घेतात. ऑनलाइन माध्यमातून देखील गुरूंना अभिवादन केले जाते. काही जण आपल्या जीवनातील मार्गदर्शक व्यक्तींना या दिवशी भेट देऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून तो आपल्या जीवनातील गुरूंच्या ऋणाची जाणीव करून देणारा पवित्र दिवस आहे. जिथे गुरूचा सन्मान आहे, तिथेच ज्ञान आणि संस्कारांचे पीक भरभरून येते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरूंचा आदर करावा आणि त्यांच्याकडून मिळणारे ज्ञान आत्मसात करावे. गुरुचरण रज घेऊनी करावा विचार. गुरुचरण रज घेऊनी करावा विचार. गुरुची या आज्ञा मानी होतो उद्धार. गुरुची या आज्ञा मानी होतो उद्धार. गुरुचरण रज घेऊनी करावा विचार. गुरुची या आज्ञा मानी होतो उद्धार. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.